नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 जून जुलैला होणार आहे। या संदर्भात तुम्ही जर तयारी करत असाल तर त्यामध्ये पेपर 1 तुम्ही देणार असाल तर पेपर 1 ची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, ज्यामध्ये पेपर 1 कोण घेणार आहे, किती विषय असतात, किती वेटेज आहे, किती मार्कांसाठी किती वेळ असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 9.0 नवीन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे। पेपर सेपरेट अवेलेबल आहे। या बॅचचं वैशिष्ट्य असं की ज्यामध्ये 5000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे। टॉपिकनुसार नोट्स आहे आणि लेक्चरच्या पीपीटीनुसार सुद्धा तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे। लाईव्ह क्लासमध्ये डाऊट विचारू शकता किंवा प्रत्येक शनिवारी तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे। 350 प्लस टॉपिकनुसार, विषयानुसार, सब्जेक्टनुसार आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज तुम्हाला असणार आहे। नवा दिवस नवी सुरुवात डाके सरांचं लेक्चर दररोज सकाळी तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि महा रिव्हिजन सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। अशा दोन्ही बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल आहे। दोन्ही बॅचेसमध्ये फरक एवढाच आहे की ह्या बॅचमध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला मोफत मिळणार आहे। ह्या बॅचमध्ये विदाऊट बुक किट आणि बॅग असणार आहे। सो जे विद्यार्थी जुने असतील आमचे शिक्षक भरती त्यांना लगेच 50% ऑफ लगेच जॉईन करा। नवीन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी बॅच लगेच घेऊन टाका। बॅच चालू झाली आहे। अजून एक महत्त्वाची अपडेट, ही चारही पुस्तक 2026 ची नवीन आवृत्तीसह अपडेट आहे। Amazonवरनं घ्या किंवा आपलं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे पुस्तक पण अवेलेबल आहे। तिसरा मुद्दा की सगळ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन करावी अतिशय कमी फीमध्ये, 2 रुपयाची फक्त बॅच आहे। जे विद्यार्थी टीटी तयार करतात त्यांना तयारी कशी करावी, कुठून सुरुवात करावी, यासाठी जे पडले छोटे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ह्या 2 रुपयाच्या बॅचमध्ये बघा। हे सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहे, काही पॉईंट ऍड होत आहे त्याच्यामध्ये। सो नक्की जॉईन करा आणि सेपरेट बॅचेस तुम्ही घेऊ शकता। सेपरेट बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। पेपर 1 जो आहे तो पेपर 1 पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना शिक्षक व्हायचं आहे आणि ऑलरेडी जे नियुक्त आहेत 1 ते 5 गटासाठी त्यांना पण हा पेपर द्यावा लागणार आहे। एकूण गुण 150 मार्क आहे। कालावधी 2 तास 30 मिनिटं म्हणजेच 1.5 तास आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे बघा, इथे 5 पेपर हे कंपल्सरी आहे, अनिवार्य विषय आहेत। त्यामध्ये बघा, पहिला आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र, 30 प्रश्न 30 मार्कांसाठी आहे। भाषेचा पेपर तुम्ही कोणताही घेऊ शकता, भाषा 1 भाषा 2 कोणता, एनीवन। कोणी हिंदी घेऊ शकतं, कोणी मराठी घेऊ शकतं, कोणी इंग्लिश घेऊ शकतं, कोणी कन्नड घेऊ शकतं, कोणी सिंधी घेऊ शकतं, कोणी गुजराती। जे आहे 9 भाषा दिलेल्या आहे त्यापैकी कोणती एक भाषा तुम्ही निवडू शकता। अभ्यास करताना आत्ताच ठरवा तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे। जोडी कशी येऊ शकते बघा, हिंदी आणि मराठी अशी जोडी मिळणार तुम्हाला। मराठी हिंदी मिळत नाही, हिंदी मराठी ही जोडी तुम्हाला मिळू शकते। मराठी इंग्लिश जोडी मिळू शकते, इंग्लिश मराठी जोडी मिळू शकते आणि अदर लँग्वेज आणि ऑप्शन तुम्हाला मराठी और इंग्लिश असा पण ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे। हिंदी जर घेणार असेल तर अशी जोडी तुम्हाला हिंदी मराठी घेता येणार आहे। सो 30 प्रश्न लँग्वेजचे 30 मार्कांसाठी असणार आहे। त्यानंतर गणित असणार तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्काला, परिसर अभ्यास असणार 30 प्रश्न 30 मार्काला। असे एकूण 150 प्रश्न 150 मार्कांची आणि 150 मिनिटात तुम्हाला ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची। एका प्रश्नाला 1च मिनिट वेळ मिळणार। प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन वाचायचे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। ही एक्झाम तुमची ऑफलाईन स्वरूपात होणार आहे। तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे। ऑफलाईन मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर असेल, OMR शीट असेल, त्या शीटवर तुम्हाला राऊंड करायचं असणार आहे। सो ही MCQ बेस्ड क्वेश्चन पेपर आहे, बहुपर्याय म्हणजे MCQ आहे। एक प्रश्न असेल तुम्हाला, 4 ऑप्शन असणार तुम्हाला, 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं असणार आहे। अजून 2 मुद्दे ऍड करतो मी। परीक्षा कोण घेणार आहे ते पण सांगतो आणि निगेटिव्ह मार्किंग असणार का, तर याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। म्हणजे तुम्हाला 150 मिनिटांमध्ये 150 प्रश्न 150 मार्कांसाठी सोडवायचेच आहे। नाही का सोडवायचे आहे, शेवटच्या मिनिटाला वेळ जर नाही मिळाला तर सोडून या तुम्ही, कारण याला निगेटिव्ह मार्किंग नाही, तुमचे मार्क वजा होणार नाहीये। पहिला। दुसरा, परीक्षा कोण घेणार, 2025चं नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे बघा। 2025 ला जी परीक्षा घेतली ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात आली होती आणि इथून पुढे सुद्धा TET ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच घेणार आहे। टेट सुद्धा आता इथून पुढे GR आला होता पाठीमागे, तर परीक्षा परिषदच तुमची टेट पण घेणार आहे, पण TET सुद्धा परीक्षा परिषद ऑफलाईनच घेत असते। सो तयारीसाठी तुम्हाला काय करायचं, पहिला मुद्दा महत्वाचा, PYQ बघा, पाठीमागच्या वर्षाचा क्वेश्चन पेपर बघा आणि ह्या क्वेश्चन पेपर बघत असताना ह्या सगळा क्वेश्चन पेपर एकत्र टाकून आम्ही तुम्हाला हे बुक दिलेलं आहे। हे बुक नक्की परचेस करा। हे बुक सगळ्यांसाठी महत्वाचं योग्य गायडन्स करणारं बुक आहे, ज्यामध्ये प्रत्येक विषयानुसार तुम्हाला कसे प्रश्न विचारले गेले हे आम्ही टाकलेलं आहे। आतापर्यंत 2025 ची क्वेश्चन पेपर यामध्ये अपडेट करून ही सगळं टाकलंय। 3,500 प्रश्नांचा सराव यामध्ये तुमचा होणार आहे। सो नक्कीच ही बुक तुम्हाला मी सांगेल आवर्जून तुम्ही घ्या आणि शेवटी जाताना परत सांगेल की बॅचची तयारी करायची असेल, मार्गदर्शकांची गरज असेल तर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 तुम्हाला टीम इथे शिकवणार आहे। द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, ज्यांनी आतापर्यंत 8 बॅचेस शिकवलंय।
तीच टीम तुम्हाला इथे 9व्या बॅचला पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे. लगेच जॉईन करा. अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. अजून काही मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.